एका ओजस्वी आणि तेजस्वी परंपरेमध्ये नारायणगडाचे आद्य प्रवर्तक, संस्थापक पूज्य नगद नारायण महाराजांच्या पुण्यतिथीच्या अवचित्य साधून या परंपरेमध्ये पूज्य नगद नारायण महाराजांपासून परमपूज्य गुरुवर्य शिवाजी बाबांपर्यंत सकल संतांना साष्टांग दंडवत करतो। आज माझ्या जीवनातील एक पुनर्जन्म अशा प्रकारचा झालेला आहे, म्हणून आज उत्तराधिकारी श्री क्षेत्र नारायणगड संस्थान एक ओजस्वी तेजस्वी सगळ्या क्षेत्रात काम असलेलं नारायणगड, त्याचा उत्तराधिकारी म्हणून मला हा मान गुरुवर्य बाबांनी, विश्वस्त मंडळींनी आणि भक्तजनांनी दिला। प्रथमतः तुमचा सगळ्यांचा मी आभारी आहे। खर तर मला काहीच बोलता येत नाही, माझं ऊर भरून आलेलं आहे, हात थरथर कापायला लागलेले, तिथं मोठमोठी मंडळी सगळी बसलेली आहेत, काय बोलावं। एकच वाक्य सांगतो, काहीतरी पूर्वजन्मीचं संचित अशा प्रकारचं असेल आणि माझ्या जीवनामध्ये परमपूज्य गुरुवर्य बाबांची सेवा गेल्या वयाचा मी 16व्या वर्षाला असताना, म्हणजे मी 10वीला असल्यापासून गुरुवर्य बाबांच्या करंगळीला धरून परमार्थाची सुरुवात केली आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने त्यांची सेवा करत राहिलो। नगद नारायण महाराजांची सेवा त्यांच्याच निमित्ताने मला घडली, म्हणून हा योग माझ्या जीवनात अशा प्रकारचा येत आहे। खरं तर जीवनामध्ये एकही शब्द मी त्यांचा कधी पडू देत नाही, पडू दिलेला नाही आणि भविष्यात सुद्धा जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा थेंब आहे, माझ्या शरीरात श्वास चालतो, तोपर्यंत गुरुवर्य बाबांचा एकही शब्द मी कधी पडू देणार नाही। फार मोठी जबाबदारी आहे। खरं तर ही जबाबदारी सामान्य नाही। त्याच्याही अगोदर मला गुरुवर्य बाबांनी संस्थांवरती, मादळमोई संस्थानला गादीवरती बसवलं, असाच सगळा विधी झाला आणि प्रामाणिकपणे काटेकोरपणाने गुरुवर्य बाबांची सेवा माझ्याकडून गेली 12 वर्षात घडली, म्हणून हा योग अशा प्रकारचा आहे। म्हणून सगळा समाज, आमची विश्वस्त मंडळी, काळकरी मंडळी, महाराज मंडळी उपस्थित, बोधले महाराज, लक्ष्मण बाबा, सत्यवान महाराज आणि बाबांचे बालपणापासून मित्र असलेले, ज्यांना बाबा इतकंच मी मानतो, त्यांचे मधुकर बाबा, म्हणून तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि एकच शब्द घेतो। बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आज बोलायची माझी ती कुवत नाही, माझी ती डेअरिंग होत नाही, म्हणून तुमच्या समाजाच्या, विश्वस्त मंडळीच्या आणि गुरुवर्य बाबा आणि पूजनीय महाराज मंडळींच्या साक्षात एकच शब्द देतो, माझ्या जीवनामध्ये कोणाचाही कधी द्वेष मी करणार नाही, सगळ्याला समता देण्याचा प्रयत्न करी, सगळ्यांच्या बरोबर सारखं वागण्याचा प्रयत्न करी आणि हुकून चुकून माझ्याकडून काही चुका अवगत घडल्या तर हक्कानं समाज म्हणून, भक्त म्हणून, टाळकरी महाराज म्हणून, विश्वस्त म्हणून आणि गुरुवर्य म्हणून तुम्ही हक्कानं मला सांगा, त्याच्यामध्ये मी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीन। निश्चितच असेच आशीर्वाद नगद नारायण महाराजांचे माझ्यावरती राहावेत, गुरुवर्य बाबांची कृपा माझ्यावरती राहावी। ज्ञानोबारायांना विचारलं, या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी तुम्ही काय केलं, तर ज्ञानोबारायांनी उत्तर देत असताना सांगितलं, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेणे साधना सान काही। रामकृष्ण। नदी गौतमीच्या सती जन्म झाला, आधी ब्रह्मवेदांत तुझे पूर्ण केला, दिली भेटी देवे आले फळधरीला, नमस्कार माझा श्री गुरु नगद नारायणाला। या ठिकाणी महान भगवत भक्त नगद नारायण महाराजांच्या दरबारामध्ये ही नगद नारायण पुण्यस्मरण चाललेलं आहे। या ठिकाणी सर्व भक्तगण मंडळ
सर्व विश्वस्त मंडळ आणि आमचे सर्व संत महंत, आमच्या मराठवाड्याचे अध्यक्ष यांना मिनिट वेळ नसतो, परंतु हाक दिल्याबरोबर हो म्हणणारी अशी शक्ती आमचे बोधले महाराज. बाबाच्या काळात सुद्धा आम्हाला त्यांनीच सहकार्य केलं. मेंगडे महाराज असतील, बोधले महाराज असतील, पण आम्ही हयात नगद नारायणाच्या गादीवर बसल्यानंतर काहीच कळत नाही कोणाकडे जावा, कोणी आपल्याला सहकार्य केलं. ते आता म्हणतात लग्नात करायले असतील, लग्न लागलं की ते नवरा नवरी म्हणतात कव्हा जातात कोणाकडे. हे नवराचा भाग सोडा. या नगद नारायणाला नतमस्तक होऊन माझ्या जीवनातला विकास आणि गुरुवर्य महंत महादेव बाबांचा आशीर्वाद, या आशीर्वादाची ताकद काय आहे, या नारायणगडचा आणि परिसराचा विकास ही नगद नारायणाची ताकद आहे. आमच्या हयातीमध्ये आमच्या संतांनी म्हणावं लाडकी लेखनी संतांची, या समाजाने मला एवढा मोठा आशीर्वाद देऊन चाललेला आहे. ट्रस्ट मंडळाने सुद्धा मला असं विचारलं नाही की 2 रुपये आणता कुठून, कशाला विचारतील, वर्षाला 5 कोटी येतील. हे कुणकुण येते. अजून शासनाचा रुपये नाही, ह्या गरीब माझ्या समाजाचा हा 2 रुपयाचा विकास आहे. मग आळंदी असेल, पंढरपूर असेल, नारायणगड असेल, आणि हा विकास आतापर्यंत जसा मोठा समुद्र पार करून जाण्यासाठी किती साहस करावे लागतात, बुडलं म्हणजे मेलं, पण या साहस नदीतून पूर ओलांडत असताना किती त्रास होत असतो हे महाराज मंडळालाच नाही. समाजात वागणं तितकं खरं नाही. हे काचेचं भांडं आहे आमचं, कवा तडा जाईल, पण नगद नारायणाचा आशीर्वाद आणि गुरुवर्य महंत महादेव बाबांचा आशीर्वाद, अशी ताकद तयार झाली. शब्द टाकील तो समाजाने झेललेला आहे. आम्ही जी मनात आणू ते आम्ही आतापर्यंत काम पूर्ण केलेलं आहे, नाही तर हे सोपं काय, ट्रस्टीशी समाजाशी ट्रस्टीशी वागणं, कारण आमच्या पाठीशी समाजाचा रेटा आहे. आणि म्हणून आमच्याकडे असे पुष्कळ मंडळी आहेत सहकार्य करणारी, आम्हाला आधार देणारी, ही नगद नारायणाची शक्ती आहे. चला, आणि म्हणून आता बोलण्यासारखं पुष्कळ आहे. ही परंपरा नारायणगडाची परंपरा गुरु शिष्य परंपरा आहे. ही गुरु शिष्य परंपरा, आणि बाबा गेल्यानंतर त्यांनी काही लिहून ठेवलं नव्हतं, पण मनात ठेवलं होतं. समाजाला सांगितलं हे आमचे महंत शिवाजी महाराज या नारायणगडाचे वारस होते. ही गुरु शिष्य परंपरा, आमच्या पट्ट शिष्य गुरु शिष्य परंपरा ही आहे. आणि म्हणून या ठिकाणी आमच्या माणिक बाबांनी सुद्धा शिष्य केला गुरुवर्य महंत महादेव बाबा. ही गुरु शिष्य परंपरा. मग त्यांचा परमार्थातला संबंध आहे, नाते संबंध आहे. तसाही आता नाते संबंध पुढे आलाय. नाते संबंध हा आम्ही पहिलाच पेटिलेला आहे. नाते संबंध नाही, हा गुरु शिष्य परंपरा आहे. गुरु शिष्य परंपरा ही आमच्या वारकरी संप्रदायाची रीत आहे, ही आमच्या वारकरी संप्रदायाची पद्धत आहे. आणि म्हणून आज घोषित केलेला आहे महंत आमचे वारस संभाजी महाराज, हे मी स्वतः घोषित केलेलं आहे. आणि 2 दिवस आमच्या ट्रस्ट मंडळाची मीटिंग झाली. त्याने मोकळं सांगितलं महाराज तुमच्या मनात असेल ते आम्ही तुमच्या पाठीशी आहे. काय काय लिहायचंय तुम्हाला लिहा, आम्ही डोळे झाकून सह्या कालच झालेले आहेत सगळं. आणि म्हणून ही परंपरा चालत आलेली आहे आणि चालवली पाहिजे. या समाजासमोर नगद नारायणासमोर संभाजी महाराजाला आव्हान करतो. आम्ही जशी ही धुरा सांभाळली, आम्ही जसे हे अनेक समाजाशी एकरूप राहिलो, मग तशीच धुरा आपण सुद्धा सांभाळली पाहिजे. याच पावलावर पाऊल ठेवून आपण नगद नारायणाची सेवा केली पाहिजे. हे समाजासमोर त्यांना आव्हान करत आहोत.
शब्द टाकला तर नाव नाही, एवढी मोठी गर्दी महिन्याला असती, पण कोणाचे 2 रुपये जात नाही त्याला. कारण हे आमचे जाधव सरपंच नारायणगडाची धुरा यात्रेची त्यांच्या खांद्यावर टाकली आणि त्यांनी उघड सांगितलं काही झालं तर मी जबाबदार. असं प्रत्येकाने जबाबदारीचं जर पालन केलं, ज्याने त्याने वाट्याला आलेल्या कर्माचं पालन केलं, जबाबदारीचं पालन केलं, तर रामराज्य होण्यासाठी वेळ लागणार नाही. म्हणून या नारायणगड हा सर्व जाती धर्माचा गड आहे. सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा हा नारायणगडची परंपरा आहे. आणि म्हणून अशीच ही परंपरा सर्व जाती धर्माची परंपरा घेऊन चालणारे पुढच्या काळात सुद्धा प्रत्येक जण म्हटला पाहिजे नारायणगड माझा आहे आणि मी नारायणगडाचा आहे. आणि म्हणून ही भूमिका कायम स्वरूपाने राहावी की नगद नारायणाला प्रार्थना आणि उत्तराधिकाराने सुद्धा हे सांभाळलं पाहिजे. सर्व जाती धर्माला घेऊन चाललं पाहिजे. गड माझा प्रत्येकाने म्हटलं पाहिजे. आणि इथं सेवा केली तर नगद नारायणाची सेवा इतका आशीर्वाद मोठा आहे, इतका मोठा आहे, माझ्या अंतःकरणाला माहित आहे. माझ्या अंतःकरणाला नगद नारायणाची एक निर्मळ सेवा आणि एक निष्ठेची जर ठेवली तर नगद नारायण बाबा काय करेल ते आम्ही करणारे नाही. ही तवा त्यांनीच तापलेला आहे. आपण भाकर मळायची टाकायची की पचलीच, मळायची टाकायची की पचलीच. एका वर्षाला आम्ही 5 कोटीचं काम करतो. ट्रस्ट मंडळाला विचार त्यांच्या समोर. गेल्या वर्षी शाळेचं आणि गाळ्याचं 5 कोटीचं काम केलं. आता पंढरपूरचं 5 कोटीचं काम चालू आहे. उद्या पैठणचं 5 कोटीचं काम चालू आहे. तुम्ही म्हणाले काय सापडत काय? ही नगद नारायणाची ताकद आहे. आम्हाला सुद्धा कळा नाही पैसा येतोय कुठून. जोगदन भाऊ तुमचा जसा घेरा छापलेला केला तशी आमची नगद नारायणाची शक्ती आज सुद्धा आम्ही इथं स्मरून सांगतो. काम चालू केलं तर आज सुद्धा एक भांडवल मी तुम्हाला नाही सांगत, संभाजी महाराजांना सांगत तिथं गेलं की उतरायचंच. आज सुद्धा आम्ही 5 कोटीचं काम पैठणचं करू शकतो. आणि म्हणून आजच्या दिवसाला नाही आनंदाशी जोडा. माझं वय झालेलं आहे, माझी मला कळत आहे यात आपण काहीतरी सुधारणा केली पाहिजे. आम्ही तिकीट फाडून बसलो, गाडीची वाट पाहतो, कधी गाडी येते. पूर्वीचे महाराज असे होते चिठ्ठ्या लिहून ठेवायचे आणि समाजाचे भांडण लावायचे. आताचे महाराज हाय असतील वारस अधिकारी करतात. प्रत्येक संस्थांना महाराजांनी 13 वर्ष झाले वारस भूमी झाला. मग मोकारपणाच्या चाव्या हातात देण्यापेक्षा त्याला राखून घेतलं पाहिजे, त्याने काम केलं पाहिजे. तो कशा अधिकाराचा आहे पाहिलं पाहिजे. अरे बापा संपत्ती कमवतात पण मुलगा कसा वागतो हे सुद्धा पाहिलं पाहिजे. नाहीतर बापाने संपत्ती कमवून ठेवली बांध टोकून तो एका महिन्यात उडून टाकतो, त्याला लाथा घालून हाकून दिलं पाहिजे. आणि म्हणून या नारायणगडाची धुरा सांभाळणं तितकं सोपं नाही. लांबून दिसतोय नारायणगडचा महाराज, पण या अंतःकरणाला माहीत. रोज आम्ही 1-1 वाजेपर्यंत झोप येतो, डोकं धरून बसतो. आता हे उद्याचा प्रश्न आला, अनेक प्रश्न आहेत, ती सोडवायचा कसा डोक्यात येत आहे, पण आपोआप प्रश्न सुटतात. असे लाख प्रश्न सुटलेले आहेत. आणि शेवटचा हा वारसाचा प्रश्न सुटला. आता ही जाहिरात महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून यांनी सुद्धा या वारसाने असं समजू नये की आईचं जाता या धनावर बसतो. नाही, पुढचं कर्तृत्व करा, पुढचं काय आहे ते करा, सेवा करा, समाजाशी एकरूप राहा, राष्ट्रमंडळाशी एकरूप राहा आणि सर्वाला मी माझेपणा सोडून सर्व समाजाची माझे म्हणून ही क्रिया धारण करा. नगद नारायणाची शक्ती काय आहे या अंतःकरणाला माहीत आणि सेवा करणाऱ्याला माहीत. झालेली सेवा नगद नारायणाच्या चरणी आपण 2 शब्दाला पूर्ण करा. मस्त काही पायावरी या वारकरी संतांच्या. आज आदरणीय महाराज तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. महाराजांनी सांगितलं आपल्या पश्चात काही चिठ्ठी लिहून ठेवली, पुढे अडचणी निर्माण होतात. पण आता नवीन महाराष्ट्रातल्या सगळ्या आधुनिक महाराजांनी
नवीन पॅटर्न ठेवला. आपल्या डोळ्यात एका देही हयाची डोळा भोगमुक्तीचा सोहळा म्हणून महाराजाला कोटी कोटी प्रमाण. आम्ही तर आमच्या पत्नीचं वय 13 वर्ष होतं त्याच वेळेला बसवलं आणि ते चाललेलं आहे. आता एक प्रश्न आहे महाराज, नातेसंबंध जरी असला तरी पात्रता असल्याशिवाय त्या नातेसंबंधाला महाराजांनी महत्व दिलेलं नाही. ही निवड नात्यातून नाही, ही निवड पात्रतेतून आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की ज्या दिवशी गुरुची दीक्षा होते, बोलता बोलता जे संभाजी महाराज म्हटले आज माझा नवा जन्म झाला. त्याचं कारण ज्या दिवशी गुरुकडून दीक्षा होते त्यावेळेला गुरु आपले आई वडील असतात. हा मोठा पुरावा. मुक्ताबाई 8 वर्षाचा होत्या, चांगदेव 14 वर्षाचे होते. पण मुक्ताबाईंनी चांगदेवाला उपदेश केला. चांगदेव म्हटले, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. तसं संभाजी म्हणे आज जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो शिवाजी महाराजांचा. म्हणून आजपासून शिवाजी महाराज संभाजी महाराजांचं नाव काय आहे? हरिभक्तीपरायण संभाजी महाराज, गुरु हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज असं नामकरण महाराजांचं होत आहे. आणि दुसरी गोष्ट, संभाजी महाराजांच्या आई या ठिकाणी आलेल्या आहेत. मी विचारलं आई कुठे? आई आहेत ना? नाही, इकडे येऊ दे. महाराजांच्या आई आलेल्या आहेत. आज आपल्या पोटचा गोळा आज या नारायणगडाच्या गादीला समर्पण केलेला आहे. त्या मातेला सर्वजण कोटी कोटी प्रणाम करू. मुलगा उदरात असताना पांडुरंगाने विचारला असेल आई तुम्हाला काय आहे? त्याचं सांगत असेल मला पुत्र व्हायचा गुंडा, जो या नारायणगडाचा फडकवील झेंडा. पण या आईला देखील कोटी कोटी प्रणाम करू. मातोश्रीला हार घालू, या ठिकाणी वंदन करू. महाराज आपण हे खूप मोठं संपूर्ण महाराष्ट्राला आदर्श असा घातलेला आहे की प्रत्येकाने आपला उत्तराधिकारी नेमून त्यांच्या हातून हे पुढचं कार्य करून घेतलं पाहिजे. या आम्हाला पण दर्शन घेऊया. ठीक ठीक ठीक. यानंतर आणि मीडियाच्या लोकांना मी धन्यवाद देतो बरं का. जाधव साहेब, ही बातमी नारायणगडाची देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली पाहिजे. आपल्याला धन्यवाद. रामकृष्ण. जगत नारायण महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आदरणीय पूज्य महंत गुरुवर्य शिवाजी बाबांच्या आशीर्वादाने आज नारायणगड या ठिकाणी पूज्य महंत संभाजी महाराज त्याची शिवाजी महाराजांची नारायणाची काही संभाजी महाराजांची घोषणा बाबांनी केली. त्याबद्दल डॉक्टर साहेब महाराज संस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत करीत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी, सगळ्यांनी उत्तराधिकारी जाहीर करायला लागले. महाराज मी बऱ्याच दिवसापूर्वी उत्तराधिकारी जाहीर शिवाजी बाबांनी आज उत्तराधिकारी जाहीर केलेला आहे. आणि आमच्या घटनेत तिची तरतूद आहे. साहेब महाराजांनी घटना लिहिली, ज्या वेळेला उत्तराधिकारी नेमला जाईल तो नेमूरचाच असला पाहिजे आणि नसला तर बाबा गाव त्या ठिकाणी दिले त्या गावचा असला पाहिजे. आणि त्या गावचा जर नसेल 12 गावचा पुन्हा जिल्ह्यात असला पाहिजे. आणि जिल्ह्यात नसला तो महाराष्ट्रात माझ्या जीवनामध्ये सुद्धा तुझे बदले महाराज माहिती आम्ही आपल्या मठात शिकलो आणि राजानंतर हात पकडला आणि हात पकडल्यानंतर बदले महाराज सांगितलं तयार करा याची आम्हाला भविष्य काळाची गरज आहे. ते सांगितलं महाराज याची काळजी करू नका, तयार करून शिकून तुमच्या हातात येतो. आणि महाराज 4 वर्ष आम्ही बरोबर शिक्षण आल्यानंतर बाबा
पुन्हा सांगितलं की आमचं काम चांगल्या पद्धतीने केलं. त्या दिवशी बाबाच्या हातात मला दिला, त्या दिवशी बाबाने मृत्यूपत्र रजिस्ट्रेशन करून माझ्या काय केलं आता दिलं आणि त्याच वेळेला उत्तराधिकारी म्हणून काय केलं घोषित केलं. आम्ही कुणालाच सांगितलं नाही. बाबा गेल्यानंतर माहिती झालं. आणि पुन्हा ट्रस्टीची नियुक्ती करत असताना ट्रस्ट मंडळी म्हणायला लागले ठराव घ्या लवकर लिहा आमचं करा ते करा. मी म्हणलं माझा आधी कर्तृत्व बघा आणि जर बाबाने लिहून ठेवलं जरी असलं माझ्याकडे कर्तृत्व जर नसेल मला तुम्ही घेऊ नका. नंतर 12 वर्षानंतर पुन्हा माझा ठराव करून पुन्हा अगदी अगोदर संभाजी महाराजांचं कार्य जे आहे ते पाहिलं आणि निश्चितच संभाजी महाराजांना उत्तराधिकारी केलेले आम्हाला खूप मोठा स्वाभिमान आणि आनंद वाटतो. आमचं परम भाग्य आहे की स्वामी महाराजांची व्यंकटस्वामी महाराजांची माणिक बाबांचं अतिशय प्रेम. स्वामी महाराजांनी 2 माणसं जिवंत केले. गोटी गतपुरीला जयराम गुरव म्हणून आणि निंगूरला आसार पाटील म्हणून माणसं जिवंत केले. माणिक बाबांना कळालं. माणिक बाबा घोड्याचा टांगा घेऊन तिथे निंगूरला आले. स्वामी महाराजांनी दर्शन घेतलं. ते म्हणजे दर्शन घेऊ नका. येथे नाही उडवाले अवतार हे ते पामर जीव किती. तुम्ही सृष्टीच्या विरोधात काम करायला लागलात म्हणले. मेलेली माणसं जिवंत करायला लागलात. आजपासून मी तुम्हाला बोलणार नाही. माणिक बाबांनी सांगितलं स्वामी महाराज शपथ व्हा आजपासून मी मेलेला मनुष्य उठवणार नाही. बाबांनी साष्टांग नोट घातला. कुणी स्वामी महाराजांनी आणि महंत आपले माणिक बाबा यांची आज्ञा सावंत मानली आणि पुन्हा मात्र मेलेले माणूस त्यांनी जिवंत केलं नाही. त्या दोघांचं अतिशय प्रेम. आमचे गुरु सुदाम बाबा आणि महंत महादेव बाबा यांचं अतिशय प्रेम. आणि आता आमचं प्रेम तर सगळ्या माझ्या जीवनामध्ये सांगू बोधले महाराजांनी शिवाजी बाबा खऱ्या अर्थानं या दोघांच्या माध्यमातून आई वडिलांची सुद्धा कधी आम्हाला आठवण होऊ दिली नाही. कीर्तन झाल्यावर बाबा म्हणत असतात जा ना आता गाडीत बसा. मी म्हणतो बाबा येतो. मी त्या आधी गाडीत बसा तुमचा भरोसा सांगता नाही महागारी येतात. एवढं प्रेम दिलं. गुरुले महादेव बाबांनी प्रेम दिलं. बाबांनी प्रेम दिलं. आणि बाबांचा सुद्धा उत्तराधिकारी जेव्हा झाले तेव्हा तो सोहळा या डोळ्याने पाहण्याचा योग आला बोधले महाराजांना आपला. आणि त्याच्यानंतर आता परमपूज्य आदरणीय हरिभक्ती परायण महंत संभाजी महाराज यांचा देखील उत्तराधिकारीचा कार्यक्रम जो आहे तो पाहण्याचा योग माझ्या जीवनामध्ये. आणि जे आपले देव आहेत एक ठिकाणी मठाधिकारी असे ते नाव नाही बघतो तुम्हाला. महाराज आले राक्षस बोलचे महाराज आले. मी म्हणलं महाराज इकडे कुठं यांना. ते म्हणले असं असं मठाधिकारी करते. मी म्हणलं ते मठाधिपती झालेच म्हणलं तुम्ही आता काय करू नका त्यांना पूजेला बसवा. ते म्हणले बरे पूजेला बसवून माईक मी घेतला आणि सांगितलं ठरल्याप्रमाणे अमक्या अमक्याचा मठाधिपती सोहळा झालेला आहे. पुंडलिकावरचा गजर झाला ते मठाधिपती झाले. फक्त आता मला विचारू नका कोणता प्रश्न येतो. कीर्तन झाल्यावर किंवा माझं बोलणं झाल्यावर मी एकांत तासात कारण मीडिया समोरच आहे बरं का. तरी पण बाळूदेव महाराज आहे ज्या ज्या वेळेला असे प्रसंग आले त्या त्यावेळेला खूप मोठं तुम्हाला सांगतो बाबा सांगतील आम्ही सांगतो त्या पद्धतीने त्यांनी कार्य केलं. मी एकच वाक्य शेवट बोलतो. ज्याप्रमाणे जिजाऊ मासाहेबांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राला तोरण बांधलं स्वराज्याचं आणि पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर ते रक्षण करण्याचं आणि त्याचा वाढवा करण्याचं काम धर्मवीर संभाजी महाराजांनी केलं. त्या पद्धतीने हे सगळं वैभव महादेव बाबांनी शिवाजी बाबांनी उभं केलं आणि याच्यामध्ये मानाचा तुरा होण्याचं काम आणि हे कार्य जे आहे वर चढ वाढवण्याचं आणि पताका जे आहे संपूर्ण नारायणाची विश्वास संभाजी महाराजांनी तर त्याचा आशीर्वाद सर्व
तुझ्यात आहे असं करू नका. एका मुलीमध्ये मनोबराच्या हातात दयात यायची पूर्ण चंद्रिका जैसी निवृत्त निकडीची सानातोड. चंद्राचा सूर्याचा प्रकाश जसा सगळ्याला सारखा असतो तसा आपल्या आशीर्वादाचा वरद हस्त सगळ्यावर सारखा ठेवा. एवढीच मी नगद नारायण महाराजांची प्रार्थना करतो आणि बळकट साहेबांना संस्थांच्या वतीने आपल्याला साष्टांग दंडवत घालतो आणि 2 शब्द माझे. रेनो 10 Pro घ्या ना फोटो घ्या. 1 2 3 1 2 3 हरिभक्ती परायण परमपूजनीय भोसले महाराज 098 यांचा सत्कार विश्वस्त मंडळाच्या वतीने सर्व नारायणगडच्या